जिल्ह्याच्या नेतृत्वाचा हा सत्कार हा फक्त आणि फक्त सांगली जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांच्या वतीने हा सत्कार केला जाणार आहे आणि तो महाराष्ट्र पाहणार आहे. कारण हा विजय आपल्याला लोकांनी दिलेला आहे. लोकांच्या मनामध्ये जे उठाव करू शकतो गेल्या 5-6 महिन्यात जे वातावरण सांगलीच्या बाबतीत जे महाराष्ट्रामध्ये झालं आणि मला आठवतं महाराष्ट्रामध्ये लोकसभा मतदारसंघात होते जे बहुचर्चित होते. कुठल्या कुटुंबाच्या वादामुळे कुठल्या आणखी 2 मोठ्या नेत्यांच्या वादामुळे असेल कसे होते महाराष्ट्रातले 48 पैकी काही लोकसभा मतदारसंघात जे बहुचर्चित होते. तिथल्या काही नेत्यांनी सांगितलं लेखा विषयी काय केलं आमचे सगळे लोकसभा मतदारसंघ मागे टाकले फक्त महाराष्ट्रात सांगलीची चर्चा झाली दुसरी यामध्ये खरंच बहिणीचं मनापासून आभार मानले पाहिजे. कारण आज 2014च्या निवडणुकीनंतर 2014 सांगलीची लोकसभा आपण गमून बसलो, सांगली विधानसभा मतदारसंघ गमून बसलो आणि त्यानंतर खरंच काँग्रेस पक्षाची कुठेतरी घसरण होते का अशाही भीती आणि शंका जिल्ह्यातील सच्चा काँग्रेस पक्षाच्या प्रेमी असणाऱ्या कार्यकर्त्यांना तिथे वाटू लागली. ते सगळं करत असताना काही उतार चढावाचे काळ सुद्धा आम्ही पाहिले. 14 नंतर 19 आलं. 19 मध्ये सुद्धा लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत एक संघर्ष करावा लागला. त्या संघर्षामध्ये सुद्धा जेव्हा मला महाराष्ट्रात एक आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली मला लक्षात आलं की छोटं मोठं जे काही गरबानीचं राजकारण झालं त्याचं जिल्ह्याचं नुकसान सांगलीच्या लोकांचं नुकसान ज्या विचारावर सर्वसामान्य लोकांचा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्या विचाराचं नुकसान होत चाललं आणि म्हणून आम्ही गुट बांधली आणि सगळ्यांना संदेश दिला की आता आपण एक जिल्ह्याने एक विचाराने जिल्ह्यामध्ये समाजकारण राजकारण केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा आपला काँग्रेस पक्षाचा विचार हा मजबूत केला पाहिजे. ही गुट आम्ही बांधली गुट बांधलीच तुम्हाला काही गवलं होतं आणि म्हणून मला सांगायचं की मला मी विचारावर म्हणलं कालच विचारावर आता आपल्याला म्हणजे तुम्ही खासदार झालेला आहात लोकांनी भरपूर प्रेम दिलं प्रत्येकाने इथं काम केलं अशा अनेक लोकांनी हात करून धरत कशाची पर्वा केली पण सगळ्यांनी एक जिद्द बांधली होती की या वेळेस ज्यांनी या जिल्ह्यामध्ये लोकांची काही कामं केली नाही ज्यांनी या जिल्ह्यामध्ये नुसतं या ज्या पक्षाने ज्या पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातल्या लोकांची विकासाच्या नावाने फसवणूक केली आज अशा लोकांना धडा शिकून आपल्याला चांगल्या विचाराचा तरुण कार्यकर्त्याला खासदार केलं पाहिजे विचाराला साथ दिली पाहिजे. हे सदैव होत असताना अनेक गोष्टी होत होत्या म्हणून सांगू इच्छितो की मला बरंच बोलायचं ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी काय काय भाषण केली ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केली काल परवाची सुद्धा या सगळ्यांना मला उत्तर द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी मला असं साधा सुद्धा नाही आज जेवणाचा कार्यक्रम वहिनी मला तो युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी एक काहीतरी आम्हालाच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो कुणी काही बोलो या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 जागांवर काँग्रेस पक्ष 100% लढणार आणि या लढल्यानंतर या जागा या ठिकाणी काँग्रेस पक्ष हा आमचा निश्चय ही आमची तयारी आणि आमची जिद्द अंतर्गत प्रश्न आहे ते निश्चितपणे आम्ही भरपूर कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न एक माणूस लोकसभेत पाठवलेला आहे तुमच्या आशीर्वादाला तुमच्या साथी एकट्याचं काम नाही तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिला साथ दिली तुमच्या आशीर्वादाला म्हणून आम्ही करू शकतो. तसंच आमदार सुद्धा या जिल्ह्यातनं एक काय तुम्ही म्हटलं तर 2 सुद्धा आमदार या ठिकाणी असतील जिल्ह्याची जबाबदारी माझी नाही एवढी जबाब तुमच्या आशीर्वादाने लागत फक्त तुम्ही काही वातावरण खराब असं ही जी आपली एक आहे ठेवायची
कारण इथे प्रत्येकाला एकमेकाची गरज लागते, प्रत्येकाला एकमेकाची साथ लागतात. बाहेरच्या घरात टाकणारी माणसं बरीच आहे. त्यांनी गेले घरे टाकण्याचे प्रयत्न केले, त्यांना त्यांची जागा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवलेली आहे. घरे टाकण्याची हिंमत करणार नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी जाऊन काहीतरी चुकीचं बोलून काहीतरी चुकीचं वापरून मुलाच्या घरात करू नका. खरं सांगायचं म्हणलं तर पूर्वीचे विशाल पाटील आणि आताच्या विशाल पाटील मध्ये खूप चांगला फरक आहे. खूप चांगला फरक आहे. मी त्यांना विश्वास दिला की तुम्हाला खासदार आम्ही बनवणार आणि आम्ही बनवून टाकलो. आता विश्वास तुम्ही 5 वर्ष आम्हाला सगळ्यांना विश्वास द्यायचा आहे की निर्णय आम्ही घेतला हा योग्य निर्णय. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की जो हा नवा विशाल पाटील त्याचा निश्चितपणे करून टाकला. म्हणून या ठिकाणी आता मला असं कुणीतरी आज सकाळी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात कदाचित येणाऱ्या दिवसात डीपीडीसीची बैठक होणार आहे. पालकमंत्र्यांना पत्र आलं 22 तारखेला विशालराव तुमची पहिली डीपीडीसीची बैठक आहे खासदार. ती डीपीडीसी घालवायची आपल्याला, तुमची पहिली आहे आणि त्यांची शेवटची.